हा फोटो एक 3 वर्षांच्या बाळाच्या फुफ्फुसाचा आहे, ज्याचा अचानक मृत्यू झाला. आणि मृत्यूचं कारण होतं ते म्हणजे श्वासनलिकेत अडकलेला तो शेंगदाणा. त्यामुळे बाळ काही खात असताना जर त्याला ठसका लागलेला असेल किंवा खोकला आलेला असेल किंवा त्याला उलटीसारखं होत असेल किंवा त्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल, या तिन्ही कंडिशनमध्ये बाळाच्या घशात घास अडकलेला आहे किंवा त्याला चोकिंग एपिसोडची पॉसिबिलिटी असू शकते. त्यामुळे 4 वर्षाखालील मुलांचं जेवण हे नेहमी मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली असावं. असे चोकिंगचे एपिसोड्स अवॉइड करण्यासाठी लहान मुलांना दाणेदार गोष्टी जसे की शेंगदाणे असतील, चणे आहेत, हरभरा, छोले, द्राक्षे, चेरी टोमॅटो किंवा पॉपकॉर्न अशा सगळ्या गोष्टी देताना एकतर प्युरी किंवा पावडर फॉर्ममध्ये द्या किंवा बोटासारखे लांब स्लाइस फॉर्ममध्ये कट करून द्या, जेणेकरून चोकिंगसारखे असे एपिसोड्स अवॉइड होतील. चोकिंग अवॉइड करण्यासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिळायला अवघड आणि चिकट गोष्टी जसं की पीनट बटर, चीज किंवा शिजवलेलं रताळं, बटाटा अशा गोष्टी ज्या की चिकट फॉर्ममध्ये आहेत अशा देणं अवॉइड करा. जर तुम्ही बाळाला फिंगर फूड इंट्रोड्यूस केलेले असतील तर ते हाताने बारीक करता येतील इतके छान शिजलेले असावेत. 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेवताना किंवा बाळाला भरवताना बाळ हे अपराईट पोझिशनमध्ये बसलेलं हवं. झोपून बाळाला भरवणं किंवा बाळ इकडे तिकडे पळत असेल, खेळत असेल आणि त्यावेळेला जर आपण त्याला एखादा घास भरवला तर त्याला ठसका लागून तो घास श्वासनलिकेमध्ये सुद्धा अडकू शकतो. त्यामुळे बाळाने एखादी गोष्ट कमी खाल्लेली चालेल, पण अशा जीवघेण्या गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत.